भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नेरली येथील कुष्ठधाम येथे अन्नदान वाटप करण्यात आले। गंगाधर जाधव, श्रवण पाटील, कपिल पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवा मोर्चा नांदेड उत्तर तालुका प्रमुख आनंद पावडे, माजी सभापती सुखदेव जाधव, नेरली येथील सरपंच अनिल कोकरे, पुयनी सरपंच विठ्ठल पावडे, संतोष परळीकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मिलिंद देशमुख यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यात आले। नांदेड उत्तरचे निवडणूक प्रमुख मिलिंदभाऊ देशमुख, सर्वांचे लाडके नेते आदरणीय, या ठिकाणी आज कुष्ठधाम येथे वाढदिवस साजरा करण्याचा मानस आमचे मित्र आयोजक आमचे गंगाधर जाधव आणि श्रवण जाधव आणि कपिल पट्टे यांनी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुष्ठधाम येथे सर्व वेगळ्या उपक्रमातून हा वेगळा उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला। भाऊला दीर्घ आयुष्य लाभो, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्यांना तिकीट मिळून आमदारकी मिळो ही अपेक्षा सर्व या कुष्ठरोगीकडून आणि इथल्या मतिमंद विद्यार्थ्याकडून या ठिकाणी देवाला प्रार्थना करण्यात आलेली आहे। या जवळपास पंचकोशीमधूनही बोंडाळ, चिमेगाव, नेरली, निळा, कासारखेडा अशा अनेक गावामधून या ठिकाणी भाऊला शुभेच्छा देण्यासाठी या सकाळी या ठिकाणी आलेले या अनेक पदाधिकारी आज दिवसभर भाऊचे मोठे उपक्रम या ठिकाणी नांदेड शहरामध्ये होणार आहे। गणेशनगर भागामध्ये ॲम्ब्युलन्सचे त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, काही जागेवर गार्डनचं उद्घाटन होणार आहे। अशा अनेक दिवसभर त्या ठिकाणी कार्यक्रम भाऊच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम होणार आहे। तर भाऊच्या आज दिवसभर असा भरगच्छ कार्यक्रम आहे। भाऊला दीर्घ आयुष्य लावण्यासाठी सर्व ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले। मी भाऊला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाऊला दीर्घ आयुष्य लाभो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमदार म्हणून आम्हाला बघण्यात यावं हीच आमची अपेक्षा आहे।